परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सध्या आपल्या सोबत आहेत। प्रतापजी, आज महाराष्ट्राला एक महत्त्वाची भेट तुम्ही देत आहात। राजमाता जिजाऊ या बसेसचं लोकार्पण आजपासून होतंय। या बसेस नव्यानं आता एसटीच्या ताफ्यात दाखल होत आहेत। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज 3000 बसेसच्या लोकार्पणाचा कार्यक्रम हा पार पाडलेला आहे। राज्यामध्ये जवळजवळ 8300 बसेस ह्या एस टी महामंडळाच्या माध्यमातून ह्या वर्षामध्ये येणार आहेत। ह्या 3000 ज्या बसेस आहेत त्या टाटा कंपनीला त्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला असल्याकारणानं 2x3च्या बसेस आहेत। 56 आसन क्षमता ह्या बसेसमध्ये आहेत आणि राज्यातील खेड्यापाड्यामध्ये लोकांना सुविधा देण्यासाठी या नवीन बसेसचा फायदा होऊ शकेल। प्रामुख्यानं ह्या 3000 बसेस प्रत्येक डेपोमध्ये आम्ही ज्या पद्धतीनं डेपोला मागणी असेल त्यानुसार 10 बसेस आम्ही देणार आहोत आणि भविष्यामध्ये अजून 5000 बसेस जे आहेत त्या 3 महिन्यानंतर 2x2च्या येणार आहे। त्याची आसन क्षमता ही 44 असणार आहे। त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना जी मागणी होती आणि त्याचबरोबर लॉंग रूटसाठी काही कोच असावेत अशी मागणी होती, तर 200 कोच पण आम्ही घेतोय। त्यामध्ये 30 जे स्लीपर कोच आहेत, 170 जे आहेत ते सिटिंग कोच आहेत। आदिवासी पाड्यांमध्ये काही बसेस जात नव्हत्या कारण डोंगर दऱ्यांमध्ये बसेस चढत नाही, म्हणून 9 मीटरच्या आम्ही 100 बसेस घेतलेल्या आहेत। त्या लोकांना पण सुविधा ती आम्ही देऊ अशा पद्धतीनं 8300 बसेस आम्ही घेतो आहे आणि ह्याच वर्षामध्ये ह्या बसेस आल्यामुळे एस टी महामंडळाला जो गेल्या अनेक वर्षापासून कमी बसेस किंवा गात्र झालेल्या बसेस अशी एस टी महामंडळाची जी आतापर्यंतची ओळख होती ती ओळख पुसली जाणार आणि सर्वसामान्य जनतेला, प्रवाशांना आम्ही सुविधा देण्याचा जो एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न आहे। मात्र सर, एकीकडे राजमाता जिजाऊ या बसेस जरी ताफ्यात येत असल्या तरी सुद्धा सध्या ताफ्यात असणाऱ्या शिवशाही किंवा शिवनेरी बसेस यांच्याबद्दलच्या तक्रारी आहेत। शिवनेरी बसेसची संख्या आपण वाढवत नाही आहोत, त्या रद्द करण्याचा देखील निर्णय घेण्याची शक्यता आहे। बघा, इलेक्ट्रिक बसेससुद्धा महामंडळाच्या ताफ्यामध्ये येत आहेत आणि इलेक्ट्रिक बसेसच्या माध्यमातून त्या सर्व AC बसेस आहेत। आपण जे शिवशाही बसेस किंवा शिवनेरीच्या माध्यमातून बसेस वाढवण्याचं म्हणताय, निश्चितपणे ह्या बसेस आल्यानंतर ती वाढ करण्यात येईल। परंतु सध्या परिस्थितीमध्ये खेड्यापाड्यामध्ये लोकांना राजमाता जिजाऊ बसेस आवडणाऱ्या आहेत कारण छोट्या रूटमध्ये चालणाऱ्या ह्या बसेस आहेत, प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवणाऱ्या ह्या बसेस आहेत आणि याचं भाडंसुद्धा फार माफक आहे। त्यामुळे ह्या बसेस राज्यातील जनतेला अतिशय प्रेरणादायी ठरणार आहेत कारण त्यांना ह्या बसेस कमी किमतीमध्ये त्यांचा चांगला प्रवास होणार आहे। सर, आपण परिवहन मंत्री आहात। कोकणवासियांची एक तक्रार आता समोर येते, ते म्हणजे खरं तर रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे की दादर रत्नागिरी एक्सप्रेस रद्द करून त्या जागी दादर गोरखपूर ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे नवा वाद तर निर्माण झालेला आहे की गोरखपूरकडे जाणाऱ्या ट्रेन वाढवण्यात येत आहेत आणि एकीकडे महाराष्ट्रातल्या ट्रेन रद्द करण्यात येत आहेत। त्यावरती महाराष्ट्रातल्या नेत्यांचं, तिथल्या आमदारांचं, मंत्र्यांचं काही म्हणणं नाही आहे। अशा पद्धतीनं जर ट्रेन परराज्यासाठी वाढवण्यात येत असतील तर निश्चितपणे ते चुकीचं आहे। रत्नागिरी कोकणवासीय जो आहे तो मुंबई MMR क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात येत जात असतो, किंबहुना आठवड्यातून एक दिवस तरी आपल्या इच्छितस्थळी जाऊन गावी जाऊन तो कोकणी माणूस परत येत असतो। त्यामुळे रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग ह्या रूटला जास्त प्राधान्य रेल्वे खात्यानं देणं गरजेचं आहे। त्यामुळे त्या ज्या ट्रेन आहे ते वाढवणं गरजेचं आहे। जर गोरखपूर ट्रेन वाढवण्याचा प्रयत्न किंवा वाढवली जर असेल तर निश्चितपणे रेल्वे खात्यानं त्या बाबतीतला फेरविचार करणं गरजेचं आहे। खळखट्याक आंदोलन करू अशी मनसेनं भूमिका घेतलेली आहे। सुरुवातीला त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे त्याबद्दल जाबसुद्धा मागितलेला आहे, मात्र मनसे या आंदोलनात उतरते। त्याच्यामुळे शिवसेनेची आणि परिवहन मंत्री म्हणून तुमची भूमिका स्पष्ट म्हणून माझी ठाम भूमिका आहे, कोकणवासियांसाठी रेल्वे गाड्यांच्या अतिरिक्त गाड्या सोडणं गरजेचं आहे। मनसेचं आंदोलन त्यांचं नेहमीच खळखट्याकच असतं आणि त्या खळखट्याक आंदोलनाला काय प्रतिसाद मिळतो हे पण तुम्ही जाणताय। त्यामुळे त्यांचं आंदोलन, त्यांचा पक्ष, त्यांचे निर्णय हे वेगळे आहेत, परंतु शिवसेनाची भूमिका मात्र कायम आहे। शिवसेना ह्या मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी जेवढं काही करता येईल तेवढं 100% पाठपुरावा करणार रेल्वे मंत्र्यांना जर ह्या बाबतीतली मी माहिती मागवतो आणि जर शक्य असेल तर मी आजच्या आज रेल्वे मंत्र्यांना त्या संदर्भात पत्रही देतो। कॅमेरामॅन मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई।